Hello student, welcome to all of you. I am Miss Rupali Yadav. Today's lecture, the Career Oriented Course Advanced Diploma in Insurance and Risk Management. आपण करिअर ओरिएंटेड कोर्स ॲडव्हान्स डिप्लोमा इन इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट याचा स्टडी करत आहोत. आपण पहिल्यांदा यामध्ये 2 पॉईंट्स क्लिअर केलेला आहे, त्याचा स्टडी केलेला आहे. मागच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण जोखीम व्यवस्थापन म्हणजे काय आणि जोखमीचे मूल्यांकन हे आपण 2 पॉईंट्स हे लेक्चरमध्ये बघितले आहेत. थर्ड पॉईंट आहे, नेक्स्ट आहे धोका टाळणे. धोका टाळणे म्हणजे काय हे आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण याचा स्टडी करणार आहोत. आपण मागच्या लेक्चरमध्ये जोखीम मूल्यांकन काय असते हे बघितले. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण जोखीम टाळणे, जोखीम म्हणजे काय, त्याच्यावर कसा परिणाम, जोखीम कशी टाळायची हे आज आपण यामध्ये स्टडी करणार आहोत. तर काय आहे की मानवास त्याच्या जीवितास किंवा त्यांची मालमत्ता असेल याला हानी किंवा धोका पोहोचेल याची जाणीव नैसर्गिकपणे होतच असते. त्यावेळेस अशा प्रकारचे धोके किंवा अनेक प्रकारचे धोके किंवा हानीपासून संरक्षण लाभावे याचा विचार मनुष्य हा करत असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला हानी कशी पोचणार आहे किंवा तिला धोका आहे कोणत्या गोष्टीपासून हे नैसर्गिकरित्या जरा माहीत होतं, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे त्यावेळेस त्याला धोके किंवा हानीपासून संरक्षण लाभावे याबद्दल पण तो विचार करत असतो. त्याबाबत तरतूद करणे किंवा संरक्षण व्यवस्था करण्याच्या गोष्टीने त्या गोष्टीकडे माणूस जास्त प्राधान्य देत असतो, जेणेकरून त्या हानीची काही तरतूद होईल किंवा त्या हानीपासून संरक्षण कसे मिळेल याबद्दल व्यवस्था कशी करायची हे मानव विचार करीत असतो. सामान्यपणे निसर्गाने मानवासहित सर्व प्राण्यांना स्वतःच्या आणि इतरांच्या संरक्षणाची जाणीव प्रदान केलेली आहे. या जाणीवेतूनच स्वतःचे नातेवाईक, सगळे सोयरे आणि आपल्या सुखाची भौतिक साधने किंवा मालमत्ता असतील या सर्वांना सुरक्षितता लाभावी याचा विचार प्रत्येक मनुष्य प्राणी कमी जास्त प्रमाणात हा करतच असतो. जेणेकरून त्याची मालमत्ता आहे किंवा त्याची जीवितहानी आहे त्यापासून त्याचे जीवितहानी होऊ नये किंवा मालमत्तेची हानी होऊ नये याबद्दल तो संरक्षण व्यवस्था याचा विचार करत असतो. सर्व सुखी असावेत आणि सर्वांना कोणत्याही प्रकारे दुःख पोहोचू नये हा मानवी जीवनाचा स्थायी भाव आहे. परंतु त्यासाठीच काहीतरी निश्चित योजना करावी लागते. म्हणजे कोणतीही हानी होणार आहे किंवा होईल याबद्दल आपण पहिल्यांदा कोणती हानी कशा प्रकारची आहे, जोखीम कोणत्या प्रकारची आहे त्याचं योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे. त्यानंतर त्याचं मूल्यांकन केलं पाहिजे. तरच त्या जोखमीपासून आपण किंवा हानीपासून, धोक्यापासून कसे संरक्षण मिळेल याबद्दल आपल्याला जास्तीत जास्त विचार करता येईल. जर आपल्याला कोणती जोखीम आहे हे कळेल तर त्यावर आपण उपाय पण योग्य प्रकारे शोधू शकतो, जेणेकरून ती पूर्णपणे कमी होईल किंवा तिचं पूर्णपणे नष्ट होईल. एखाद्या कंपनीमध्ये असेल तर तिथे काय केलं जातं की जोखीम टाळणे, एकतर जोखीम कमी करायची किंवा जोखीम हस्तांतरित करायची या धोरणाचा पुरवठा ते कंपनीचे अधिकारी अधिक मध्यम दृष्टिकोन घेत असतात की जेणेकरून ती जोखीम कशी करायची आणि त्या जोखमीचे हस्तांतरण, जर ती जोखीम कमी करता आली नाही तर तिचे हस्तांतरण कसे करायचे याचा पाठपुरावा अधिकारी हे कंपनीमधले घेत असतात. त्याचप्रकारे मानवी जीवनात पण एखादी जोखीम कमी कशी करायची याबद्दल पण मानव हा विचार करत असतो. तिची संरक्षण व्यवस्था कशी चांगल्या प्रकारे होईल हे तो बघत असतो. तर आपण बघूया की जोखीम टाळणे म्हणजे काय. नक्की जोखीम टाळणे म्हणजे धोके, क्रियाकलाप
आणि एक्सपोजर काढून टाकणे, जे एखाद्या संस्थेवर आणि तिच्या मालमत्तेवर नकारात्मक परिणाम करू शकतात. धोक्याच्या घटनांचे नुकसान आणि आर्थिक परिणाम नियंत्रित करणे हे जोखीम व्यवस्थापनाचे उद्दिष्ट असताना, जोखीम टाळणे हे तडजोड करणाऱ्या घटना पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करते. म्हणजे कोणतेही एखादी संस्था असेल, तिला जर एखादा धोका असेल तर तो धोका अगोदरच कमी करायचा, जेणेकरून त्याचा नकारात्मक परिणाम हा त्या संस्थेवर किंवा तिच्या मालमत्तेवर होणार नाही. ज्या गोष्टीपासून धोका निर्माण होणार आहे त्या गोष्टीच काढून टाकायच्या, जेणेकरून त्याचा परिणाम हा पुढे आपल्याला होणार नाही, आपल्या मालमत्तेवर होणार नाही. धोक्याच्या घटनांचे नुकसान आणि आर्थिक परिणाम नियंत्रित करायचे, जेणेकरून हे उद्दिष्ट जोखीम व्यवस्थापनाचं आहे. जेणेकरून जे धोके आहेत त्या घटनांचे नुकसान आणि आर्थिक परिणाम हे नियंत्रित करायचे. जे परिणाम होणार आहेत त्यावर नियंत्रण आणायचं. जोखीम टाळणे हे तडजोड करणाऱ्या घटना पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काय असतं की ह्या जर घटना जर टाळल्या तर त्यातून जोखीम पण टाळू शकते, जेणेकरून कोणत्याही जोखमीपासून किंवा कोणत्याही धोकेपासून आपल्याला नकारात्मक परिणाम होणार आहे तर त्या धोकाच पूर्णपणे टाळायचा, जेणेकरून जे परिणाम होणार आहेत ते परिणाम आपल्याला दिसून येणार नाहीत. सर्व जोखमींचे संपूर्ण निर्मूलन क्वचितच शक्य असले तरी हानिकारक घटनेचे महागडे आणि व्यत्यय आणणारे परिणाम टाळण्यासाठी जोखीम टाळण्याची रणनीती शक्य तितक्या धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी तयार केलेली असते. कोणीही जोखीम टाळण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि जर एखादी जोखीम पूर्णपणे नष्ट करता येत नसेल तर ती जोखीम आपण कमी करत असतो. तर कमी करण्यामध्ये पण त्याचे संपूर्ण निर्मूलन क्वचित नसते, म्हणजे जेणेकरून ती पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही किंवा मग त्यानुसार म्हणजे त्याचे परिणाम पण वाईट असतात. जेणेकरून जशी जोखीम मोठ्या प्रमाणात असेल तर त्याचे परिणाम सकारात्मक असू शकतात किंवा नकारात्मक असू शकतात. तर त्याचा परिणाम हा त्यावर होणार हे निश्चितच आहे. जेणेकरून तो यामध्ये कसं दिलं आहे की हानिकारक घटनेचे महागडे आणि व्यत्यय आणणारे परिणाम हे परिणाम असतात. तर ते टाळण्यासाठी जोखीम टाळण्याची रणनीतीही केली आहे, जेणेकरून त्यापासून त्याचं संरक्षण होईल. धोक्यांपासून जर धोकाच दूर ठेवला तर धोक्यांपासून होणारे परिणाम आहेत तर ते पण आपल्याला दिसून येणार नाहीत. जेणेकरून धोकाच नसेल तर त्याचे नकारात्मक किंवा सकारात्मक परिणाम हे आपल्याला पुढे बघावे लागणार नाहीत. आणि जर एखाद्या वेळेस जर तो धोका कमी केला तर त्याचे जे परिणाम होणार आहेत ते सुद्धा कमी होणार आहेत. जेवढा जास्त धोका तेवढे जास्त परिणाम, आणि जेवढा कमी धोका आपण कमी करू शकेल तेवढेच परिणाम त्याचे कमी होऊ शकतात. हे आपण यामध्ये बघितलं. जर म्हणजे आपले नित्याच्या आयुष्यात हे अनेक धोके येत असतात. सर्व मार्गांनी धोके भरलेले असतात. पण असा एखाद्या वेळेस कसं तो धोका टाळू शकत नाही. मग त्यावेळेस काय करू शकतो आपण, तर अशा धोक्यांमुळे होणाऱ्या हानीची जबाबदारी दुसऱ्यावर टाकू शकतो. जेणेकरून एखाद्या वस्तूला होणारा धोका आहे तर त्या धोक्याचं स्थलांतर करायचं, जेणेकरून त्या हानीची जबाबदारी किंवा त्या धोक्यामुळे जी हानी होणार आहे त्याची जबाबदारी आपण दुसऱ्यावर टाकू शकतो. तर आपण बघितलं जोखीम टाळणे म्हणजे काय. पुढचं आहे की जोखीम टाळणे हे जोखीम व्यवस्थापन धोरणात कसे बसते. तर त्यामध्ये काय आहे, जोखीम व्यवस्थापन ही संस्थात्मक सराव आहे जी खालील 3 चरणांनी सुरू होत असते. ते कोणते चरण आहेत ते आपण बघूया.
पहिला आहे की संपूर्ण संस्थेला तसेच तिची मालमत्ता, भांडवल, कमाई आणि महसूल यांना यांना धोका यांचा जो धोका आहे तो ओळखणे. म्हणजे कोणत्याही संस्थेला जो धोका निर्माण होणार आहे, तिच्या मालमत्तेला जो धोका होणार आहे तो ओळखणे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणताही धोका असेल तर तो पहिल्यांदा ओळखता आला पाहिजे, जेणेकरून तो कोणत्या प्रकारचा धोका आहे की त्यामुळे त्या धोक्यांना सामोरे जाण्याची आपल्यात क्षमता येत असते, त्याला पूर्णपणे नष्ट करण्याची ताकद येत असते. तसं पुढचं आहे की संस्थेवर नकारात्मक परिणाम करणाऱ्या त्या जोखमींच्या संभाव्यतेचे मूल्यांकन करा. म्हणजे एखादी जोखीम आली, धोका आला तर त्याचा परिणाम संस्थेवर हा नकारात्मक होऊ शकतो का सकारात्मक होऊ शकतो. जर नकारात्मक होत असेल, म्हणजे कोणताही धोका असेल तर साहजिकच नकारात्मक परिणामच होत असतात. तर त्यानुसार जर नकारात्मक परिणाम होत असतील, नकारात्मक परिणाम होण्याची जी कारणं आहेत, त्या जोखमींच्या संभाव्यतेचे मूल्यांकन करणे हे आवश्यक आहे, जेणेकरून ती जोखीम कमी करता येईल किंवा पूर्णपणे नष्ट करता येईल. पुढचं आहे संभाव्य जोखमीमुळे होणारे नुकसान मोजा. म्हणजे एखादी जोखीम असेल तर त्यापासून कोणते नुकसान होणार आहे, म्हणजे की त्याच्या जोखीम प्रदर्शनाची गणना करणे. संस्थांना अनेक वेगवेगळ्या जोखमींचा सामना करावा लागतो. तर त्यामध्ये काय आहे की संभाव्य जोखमीमुळे जे नुकसान होणार आहे ते मोजायचे, जेणेकरून किती नुकसान होणार आहे. जर जास्त मोठ्या प्रकारची जोखीम असेल तर परिणाम पण हा मोठाच होणार आहे, किंवा त्यापासून जे हानी होणार आहे, नुकसान होणार आहे ते कशा प्रकारचे होईल किंवा ते किती होईल हे आपण मोजायचे आहे, जेणेकरून त्यावर आपण योग्य पर्याय काढू शकतो. त्यांच्या जोखीम प्रदर्शनाची गणना करायची आहे. म्हणजे जे जोखीम प्रदर्शन होणार नाही, जेवढी आपल्याला जोखीम दिसते, जोखमीचे आपण जेवढे मूल्यमापन करतोय, मूल्यांकन करतोय किंवा तिला ओळखता येते, याची आपण गणना करणे आवश्यक आहे. संस्थांना अनेक वेगवेगळ्या जोखमींचा सामना करावा लागत असतो. म्हणजे अनेक प्रकारच्या जोखमी असतात. मग त्यामध्ये त्या जोखमींचा सामना हा करावा लागतो. कोणत्याही संस्थेला जोखीम ही येतच असते. काही जोखमींमध्ये एखाद्या संस्थेला लक्षणीय व्यापक हानी पोहोचवण्याची क्षमता असते, तर इतर केवळ मर्यादित नुकसान करू शकतात, की अशा प्रकारचं पण जोखमी असतात, जेणेकरून त्यांचे व्यापक किंवा लक्षणीय हानी पोहोचवण्याची, संस्थेला धोका निर्माण करण्याची किंवा हानी पोहोचवण्याची क्षमता असते. तर काही जोखमींचे कसे असते की त्यापासून मर्यादितच नुकसान होत असते. असे पण आहे की जेवढी मोठ्या प्रमाणात जोखीम असेल तेवढ्या प्रमाणात हानीही होणारच आहे किंवा होऊ शकते, किंवा त्यापेक्षा पण मर्यादित प्रमाणाचे नुकसान किंवा त्यापासून हानीपासून नुकसान हे होऊ शकते. तर अशा प्रकारचे जोखीम व्यवस्थापन धोरणात जोखीम टाळणे हे कसे बसते हे आपण अभ्यासले. पुढं पण आहेत. तर पुढचं पॉईंट काय आहे की 4 मुख्य जोखीम व्यवस्थापन धोरणे किंवा जोखीम उपचार पर्याय आहेत, ज्या संस्थात्मक नेते ओळखल्या जाणाऱ्या विविध जोखमींना तोंड देण्यासाठी घेऊ शकतात. तर त्यामध्ये काय आहे, 4 मुख्य जोखीम 4 मुख्य जोखीम व्यवस्थापन धोरणे काय आहेत हे आपण बघूया, जेणेकरून आपण धोका टाळणे म्हणजे काय, धोका टाळणे ही जोखीम व्यवस्थापनात धोरणात कसे बसते. आणि आता आपण काय बघणार आहोत की जोखीम व्यवस्थापन धोरणे नक्की कोणती आहेत. ती 4 आहेत. तर पहिला आहे की जोखीम स्वीकारणे.
ज्यामध्ये अधिकारी धोका कमी करण्यासाठी कोणतीही कृती न करता स्वीकारण्याचा निर्णय घेत असतात किंवा घेतात. यामध्ये दिला आहे की जोखीम स्वीकारायची, कोणत्याही प्रकारची जोखीम असेल तर ते संस्थेनं स्वीकारायची. त्यामध्ये अधिकारी काय करतो की जी धोकीम धो जो धोका असेल किंवा जोखीम असेल हे कमी करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात किंवा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. तर त्यामध्ये कोणतीही कृती करायची नाही, तर त्यामध्ये जी जोखीम आहे ती स्वीकारायची आणि तो स्वीकारण्याचा निर्णय हे घेत असतात अधिकारी, जेणेकरून कोणताही धोका निर्माण झाला असेल, जोखीम असेल तर ती कमी करण्यासाठी कोणतीही कृती नाही करायची आणि तो धोका आहे तो स्वीकारायचा. त्यानंतरच आहे की धोका टाळणे, ज्यामध्ये संघटना संभाव्य जोखीम किंवा धोक्याच्या घटनेचे नुकसान आणि आर्थिक परिणामांची संभाव्यता काढून टाकण्याचा प्रयत्न हे करत असते. हे आहे की धोका टाळायचा, जेणेकरून जर धोका आपण टाळला तर ज्या धोक्याच्या घटनेचे नुकसान आहे किंवा त्याचे जे परिणाम होणार आहेत, आर्थिक परिणाम असतील, तर त्या परिणामांची संभाव्यता काढून टाकण्याचा प्रयत्न करत असते. कोणत्याही जोखीम असेल किंवा धोका असेल किंवा त्या धोक्याच्या घटनेचे नुकसान असेल आणि आर्थिक परिणामांची संभाव्यता ही संस्था काढून टाकण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजेच की त्यापासून जो धोका आहे तो टाळायचा. पुढचा पॉईंट आहे जोखीम कमी करणे, ज्यामध्ये संस्था एंटरप्राइजेसला हानी पोहोचण्यापासून जोखीम मर्यादित करणे किंवा जोखमीमुळे होणारी हानी मर्यादित करण्याच्या उद्देशाने धोरणे आणि कार्यपद्धती ठेवते, जेणेकरून जी जोखीम आहे, धोका असेल तो कमी करायचा आणि जे संस्थेला एंटरप्राइजेसला हानी पोहोचवण्यापासून जोखीम हे मर्यादित करायची, जेणेकरून ती कमी करायची किंवा मर्यादित करायची. त्यामुळे जी हानी होणार आहे, जोखमीमुळे जी हानी होणार आहे ती पण मर्यादित होणार आहे किंवा जर जोखीम कमी केली तर त्यापासून जी होणारी हानी आहे, नुकसान आहे ते पण कमी होणार आहे, मर्यादित होणार आहे. या अशा प्रकारची धोरणे आणि कार्यपद्धती संस्था ठरवत असते, जेणेकरून ती एखाद्या धोक्यापासून आपण त्याला संरक्षित करत असतो किंवा त्याचे जे नुकसान आहे ते मर्यादित ठेवत असतो. पुढचा आहे जोखीम हस्तांतरण, ज्यामध्ये एंटरप्राइजेसच्या वतीने जोखीम आणि त्याचे परिणाम गृहीत धरणाऱ्या तृतीय पक्षाशी संस्था करार करत असते. एखादी जोखीम आपण पूर्णपणे नष्ट करू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही, तर त्याचे डायरेक्ट हस्तांतरण केले जाते की जे एंटरप्राइजेस असेल, संस्था असतील, त्याच्या जोखमीचे परिणाम गृहीत धरणाऱ्या तृतीय पक्ष आहे त्याच्याशी करार केले जातात आणि त्याला ती जोखीम हस्तांतरित केली जाते, जेणेकरून जे आपल्याला जोखीम, धोका येणार आहे किंवा त्यापासून जे नुकसान होणार आहे ते कमी होणार आहे किंवा पूर्णपणे ते हस्तांतरित होणार आहे. तर ते कुणाशी होणार आहे, तर जे तृतीय पक्षाशी आपण जो करार करत आहोत त्यानुसार जे आपल्याला धोके येणार आहेत किंवा जे आपल्या जोखमीमुळे जे आपले नुकसान होणार आहे ते नुकसान आपण हस्तांतरित तृतीय पक्षाला करत असतो कराराद्वारे. हे असे 4 मुख्य व्यवस्थापन धोरणे किंवा जोखीम उपचार पर्याय आहेत. पहिला आहे जोखीम स्वीकारणे, धोका टाळणे, जोखीम कमी करणे आणि शेवटचा आहे की जोखीम हस्तांतरण करणे. जोखीम स्वीकारायची, त्यानंतर जो धोका आहे तो टाळायचा, त्यानंतर जी जोखीम आहे ती कमी करायची, त्यानंतर किंवा जर आपल्याला हे जोखीम कमी करणे जमले नाही तर ते जोखीम आपण हस्तांतरित करू शकतो. अशी ही जोखीम व्यवस्थापनाची धोरणे आहेत. पुढचा पॉईंट आहे असा आहे जोखीम टाळणे हे जोखीम कमी करणे आणि इतर जोखीम व्यवस्थापन तंत्रापेक्षा कसे वेगळे आहे.
जोखीम टाळणे हे जोखीम कमी करणे. जोखीम टाळणे ही एकमेव जोखीम व्यवस्थापन धोरण आहे जी एखाद्या विशिष्ट धोक्याची शक्यता किंवा संस्थेवर कोणत्याही प्रमाणात प्रभाव टाकण्याची क्षमता पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करते. जोखीम टाळणे आणि जोखीम कमी करणे हे यामध्ये पण फरक आहे. तर कसा की एखाद्या विशिष्ट धोक्याची शक्यता आणि त्याचा जो परिणाम होणार आहे संस्थेवर तो त्या प्रमाणात म्हणजे कोणत्याही प्रमाणात प्रभाव टाकण्याची क्षमता पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे पूर्णपणे ती जोखीम आपण टाळू शकतो. पुढचा आहे संस्थात्मक नेते विशेषतः जोखीम टाळण्याचा निर्णय घेतात जेव्हा जोखीम स्वतःच संस्थेला आपत्तीजनक नुकसान पोहोचवण्याची क्षमता असते किंवा जोखीम कमी करण्याचा खर्च असे करण्याच्या फायद्यांपेक्षा जास्त असतो. जोखीम टाळण्यासाठी एंटरप्राइज एक्झिक्युटिव्हनी धोरणे, कार्यपद्धती, तंत्रज्ञान आणि कर्मचारी प्रशिक्षणाची रचना आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, जे त्या उद्दिष्टांचे समर्थन करत असतात. संस्था काय करत असते ते जोखीम टाळण्याचा निर्णय घेत असतात, जेणेकरून जी जोखीम होणार, जी धोका आपल्या संस्थेला होणार आहे त्याचे आपत्तीजनक नुकसान हे होणारच आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नुकसान हे संभवणारच आहे. जर धोका असेल तर त्यापासून जर संरक्षण मिळायचे असेल किंवा धोका आपल्याला नको आहे कोणत्याही प्रकारचा तर किंवा नुकसान आपल्याला नको पाहिजे असेल तर मग आपण ती जोखीम टाळण्याचा निर्णय घेणे हे आवश्यक आहे किंवा आपल्या संस्थेसाठी ते फायदेशीर ठरणार आहे. पुढचं आहे की जोखीम टाळण्यासाठी एक्झिक्युटिव्ह धोरणे आहेत, कार्यपद्धती आहेत, जेणेकरून त्या पद्धतींद्वारे तंत्रज्ञानाद्वारे जोखीम टाळायची, पूर्णपणे ती नष्ट करायची. कर्मचारी प्रशिक्षणाची रचना आहे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे आवश्यक आहे, जेणेकरून जे संस्थेमध्ये कर्मचारी आहेत त्यांना प्रशिक्षण द्यायचं, जेणेकरून कोणताही धोका निर्माण झाला किंवा धोका होऊच नये यासाठी प्रयत्न करावे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं, त्याची अंमलबजावणी केली जाते. कोणत्याही प्रकारचे कार्य असेल त्यामध्ये जर कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कार्य असेल तर त्याची अंमलबजावणी, त्याचे निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी, ते कृतीत उतरणे हे महत्त्वाचे आहे. जर ते कृतीत उतरले तर त्याचा परिणाम हा चांगला फायदेशीर आपल्या संस्थेसाठी, आपल्या संस्थेच्या विकासासाठी होणार आहे. जेणेकरून जर आपल्या संस्थेला कोणत्याही प्रकारचा धोका होत असेल आणि तो जर टाळला तर संस्थेसाठी ते फायदेशीर आहे, जेणेकरून संस्थेचा विकास होण्यास मदत होईल. या उद्दिष्टांचे समर्थन संस्था करत असते. पुढचं आहे जोखीम टाळण्याची उदाहरणे कोणती आहेत. तर पहिल्यांदा आपण बघूया की जोखीम टाळण्याची उदाहरणे सर्व उद्योगामध्ये आढळू शकतात. एखाद्याला दुखापत होण्याचा धोका टाळण्यासाठी विद्युत वादळाच्या वेळी सर्व बांधकाम थांबवण्याचा निर्णय घेणारी इमारत कंपनी जोखीम टाळण्याचे स्पष्ट प्रकरण आहे. म्हणजे इथे काय आहे की एक इमारत कंपनी आहे तर त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला दुखापत होण्याचा धोका आहे, तर त्यावेळी जे विद्युत वादळाच्या वेळी म्हणजे विद्युत वादळ किंवा त्याला तो धोका आहे विद्युत वादळाचा, तर त्यावेळी सर्व बांधकाम काम थांबवण्याचा निर्णय हा घेतला जातो, जेणेकरून एखादा धोका आहे तर तो टाळू शकतो. तो टाळल्यामुळे जी दुखापत होणार आहे किंवा इजा होणार आहे ती होणार नाही याची शक्यताही ते दर्शवली आहे. असे हे इमारत कंपनीचे एक उदाहरण दिले आहे, जेणेकरून जर एखादा धोका निर्माण होत असेल तर तो तिथेच थांबवण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून जे धोक्यापासून नुकसान होणार आहे ते कमी होईल किंवा होणार सुद्धा नाही.
पुढचा आहे सायबर हल्ल्याचा धोका दूर करण्यासाठी एअरगॅन्ड नेटवर्कवर काही गंभीर सिस्टीम चालवण्याचा निर्णय घेणारी युटिलिटी कंपनी, म्हणजे इतर सर्व खाजगी आणि सार्वजनिक नेटवर्क्सपासून पूर्णपणे विलग केलेले नेटवर्क. त्याचप्रमाणे जोखीम टाळण्याच्या धोरणाचा अवलंब करते. यामध्ये जे सायबर हल्ल्यापासून जे धोका निर्माण होणार आहे, तर त्याचं काय केलं जातं, इतर सर्व खाजगी आणि सार्वजनिक नेटवर्क्सपासून पूर्णपणे विलग केलेले हे नेटवर्क आहे, जेणेकरून कोणताही जर सायबर हल्ला झाला तर आपल्याला त्यापासून जो धोका निर्माण होणार आहे तो त्याचे अगोदरच आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळत असते किंवा त्याची नोटिफिकेशन मिळत असते, जेणेकरून त्याचप्रमाणे जोखीम आपण टाळू शकतो. या जोखीम टाळण्याच्या धोरणाचा हे अवलंब करत असते. हे आपण 2 उदाहरणे बघितली, जेणेकरून आपण जोखीम कशा प्रकारे टाळू शकतो. पुढचा आहे जोखीम टाळण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत. सर्व जोखीम कमी करण्याच्या धोरणाप्रमाणे जोखीम टाळण्याच्या निर्णयाचे फायदे आणि तोटे आहेत. जोखीम टाळण्याच्या धोरणाच्या साधक आणि बाधकांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे. म्हणजे ज्या प्रकारे फायदे आणि तोटे आहेत त्याच प्रकारे साधक आणि बाधक हे 2 पॉईंट्स यामध्ये आहेत. म्हणजे कोणत्याही प्रकारचे जर जोखीम असेल, धोके असतील तर ते टाळले तर आपल्याला त्यापासून काय फायदा होऊ शकतो किंवा काय तोटा होऊ शकतो हे आपण बघणार आहोत. साधकमध्ये कोणते काय आहे बघता, की संस्थेला हानी पोहोचवण्याची क्षमता असलेली जोखीम पूर्णपणे किंवा जवळजवळ काढून टाकते आणि आत्मविश्वास निर्माण करते की संस्था कार्यरत राहील, कारण जोखीम काढून टाकल्यानंतर तिला जोखमीशी संबंधित नकारात्मक परिणामांसाठी योजना किंवा संघर्ष करावा लागणार नाही. जर जोखीम एखादी कमी केली किंवा त्याची पूर्णपणे किंवा जवळजवळ काढूनच टाकली तर एखाद्या संस्थेला त्याबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो की जेणेकरून ती संस्था कार्यरत राहील. जे आपल्याला नुकसान होणार आहे ते नुकसान आपल्याला आपल्या संस्थेला होणार नाही याबद्दल त्याबद्दल तिचा आत्मविश्वास हा वाढत असतो. जर जोखीम काढून टाकली तर तिला त्या जोखमीशी जे नकारात्मक परिणाम होणार आहेत किंवा जे नकारात्मक परिणामांसाठी ज्या योजना किंवा संघर्ष करावा लागणार आहे तो तिला करावा लागणार नाही. जेणेकरून जर जोखीमच राहिली नाही तर त्याबद्दल जे नकारात्मक परिणाम होणार आहेत ते सुद्धा तिला होऊ शकणार नाही असं आहे. त्यानंतर बाधकमध्ये काय आहे तर बघा, की कर्मचारी, व्यवसाय भागीदार आणि काही वेळा ग्राहक जोखीम दूर करण्यासाठी लागू केलेल्या नियमांचे पालन करतात, म्हणून ऑपरेशन्सची गती कमी करते आणि विक्री वाढवणे, नवीन ग्राहक तयार करणे आणि नवीन महसूल प्रवाह विकसित करणे यासारख्या संधी यामध्ये मर्यादित असतात. तर यामध्ये काय आहे की बाधकमध्ये आपण तोटे अशा प्रकारे घेऊ की जेणेकरून जे कर्मचारी आहेत, व्यवसाय भागीदारी आहेत त्यांना किंवा ग्राहक आहेत हे जोखीम दूर करण्यासाठी जे नियम लागू केले आहेत त्यांचे पालन करतात. त्यांचे पालन केल्यामुळे जी ऑपरेशन्सची गती आहे ती कमी होते. त्यामुळे नियमांचे पालन केल्यामुळे ऑपरेशनची गती हे कमी करते. त्यामुळे काय होतं की जे विक्री वाढते, नवीन ग्राहक तयार करणे आणि नवीन महसूल प्रवाह विकसित करणे यासारख्या ज्या संधी आहेत त्या मर्यादितच राहतात.
यामुळे काय होतं तर आपली जी विक्री आहे ती वाढत नाही किंवा जे नवीन ग्राहक तयार होणार आहेत यावर मर्यादा येतात. नवीन महसूल आहे त्यांचा जो महसूल प्रवाह विकसित करणे असतं. याबद्दल यासारख्या ज्या संस्थेला संधी निर्माण होणाऱ्या असतात त्या मर्यादित होतात. त्यामुळे संस्थेचा जो विकास आहे तो मंद गतीने चालत राहतो. जेणेकरून संस्थेच्या विकासामध्ये किंवा जे संस्थेचे कामकाज आहे, व्यवस्थापन आहे त्यामध्ये बाधा येत असते. असे हे जोखीम टाळण्याचे फायदे हे तोटे आहेत. मग आपण काय काय बघितलं की जोखीम टाळण्याचे 2 पॉईंट्स बघितले की ते फायदे कशा प्रकारचे आहेत आणि बाधक पण किंवा तोटे कशा प्रकारचे आहेत. आपण या लेक्चरमध्ये काय काय बघितलं की जोखीम धोका टाळणे म्हणजे काय. त्यानंतर बघितलं की जोखीम टाळणे ही जोखीम व्यवस्थापनात धोरणात कसे बसते हे बघितलं. त्यानंतर 4 मुख्य जोखीम व्यवस्थापन धोरणे कोणती आहेत तर जोखीम स्वीकारणे, धोका टाळणे, जोखीम कमी करणे आणि जोखीम हस्तांतरण हे धोरणे आहेत. त्यानंतर जोखीम टाळण्याची उदाहरणे कोणती आहेत ती आपण बघितली. जोखीम टाळण्याचे त्यानंतर फायदे आणि तोटे काय आहेत हे आपण अभ्यासले. या लेक्चरमध्ये हे धोका टाळणे रिस्क अवॉइडन्स याचा आपण स्टडी केलेला आहे. सो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूयात. थँक्स ऑल ऑफ यू.